नमस्कार मंडळी, आता नुकतंच लोदवड्याचं मैदान पार पडलं. पहिल्या वर्षीचं हे खरं तर मैदान होतं आपल्यासोबत. या मैदानाचे मानकरी आहेत, त्यांच्याशी आता आपण संवाद साधतोय. बाबा नमस्ते. नमस्ते. आपल्या बैलाचं नाव सांगा आणि कितवा नंबर आला, जोड कोणासोबत होती, तुमचं नाव सांगा आणि गाव सांगा पहिल्यांदा. कडगुणच पिवळं वादळ. पिवळं वादळ. हा. तुमचं नाव सांगा. माझं हरिदास वामन पाटोळे, गाव कडगुण. कडगोन. हा बरं. आज चिक्या आणि हम्म. वेळापूरचा चिमण्या, चिमण्या. ह्या दोघांची आज पायरा झाला आपला रात्री. हम्म. बैलवाल्यांनी व्हायचं थोडस गंडवागंडी केली. आता काय करायचं, कॅन्सल झालं होतं. पण आपलं पोरग्याने एका रातीत केलं काहीतरी आणि इथं आलो. आपलं पै पाहुण्याच्या गावात आम्हाला गुलाल मिळाला, ह्यात आपलं आम्हाला समाधान आहे. 5 नंबरचा मान मिळाला. 5 नंबर. 5 नंबरचा. बरं. गाडी कडल असल्यामुळं गाडीने थोडासा वेळेस मार खाल्ला म्हणायचं. थोडासा हा. तरी पण 5वा नंबर मिळालाय, गुलाल मिळाला. गुलाल मिळाला. कसा पाहुणे- आनंद आहे. आनंद ढाल मिळाली मानाची. एक नंबरचा मान मिळाला म्हणजे आम्हाला असं समाधान वाटलं की माझं घोड्यामुळं ह्या गावात पहिल्यापासून चांगलं वळण आहे. येणं जाणं पहिल्यापासून आहे. मला गावात चांगली मान मानतो काय ह्या. तर ह्या गावात आल्यासारखं आपलं मला समाधान वाटलं की माझी गाडी गुलाला राहिली. गुलाला. हो. बरोबर. ह्या बैलाचा इतिहास काय, म्हणजे बैल कुठनं खरेदी केला किंवा काय कसं ह्याच्या बैल गावातलंच वासरू होतं. बरं. पण ते काय झालं होतं, इकलं होतं, वाईला नेलं होतं केसाड्याने आणि त्यांच्यापासून फिरत 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 गावात आलं. आणि गावात आल्यानंतर परत मी अड्डा चालू व्हायच्या आधी एक 8-10 दिवस त्याला घेतला. हा, 23,000 रुपयाची खरेदी आहे माझी. बरं. पुन्हा ट्रेनिंग कसं दिलं? ट्रेनिंग एक 2 वेळा बैलांच्या संघ पळवला, एक वेळ घोड्या संघ आणि डायरेक्ट त्याच्यावर मैदानच केलं. ते आज पोतून मैदानच करतोय, असं घरी फेर बिर कवा म्हणजे. आता किती मैदान झालेत आणि किती समजा किती गुलाल आले? तसा 100 फायनलचा मानकरी झाला. 100 फायनल. 100 फायनलचा आणि मानकरी. नामांकित कुठल्या बैला संघ पडला काय? नामांकित इस्लामपूरचा शाहीर, तुम्हाला सांगतो मुळशीचा जब्या, देवापूरचा पाहुण्याचा काजल म्हणून होता. अशा ठराविक म्हणजे चांगल्या आपलं म्हणजे दिलं आपलं संबंधानं बैल आपले चांगले. हा, रिलेक्शनमुळं दिली बैल आपल्याला. आता मागणं व्हायचं व्हायला लागलं म्हणजे कसं की त्यांच्यातच होतं ते पैर. आपल्यासारख्याला गरीबाला बैल देत नाही हो. देत नाही. बरोबर. असं झालंय. आता ही जी काय मागणी वगैरे आली तर काय तसं काय नियोजन आहे? नाही बैल विकायचंच नाही. बैल लई पैशाला मागून बैल दिला नाही. बरं. बैल ज्यावेळेस आदत वयातच तुम्हाला सांगतो 30 लाख रुपयाला बैल मागितला. 30 लाख. हो. 30 लाखाला फायनल हो. वाढतीच किंमत. हो, पण बैल आपला द्यायचाच नाही ठाम पहिल्यापासून. याचा ड्रायव्हर कोण असतं? ड्रायव्हर सोन्या ड्रायव्हर खटावचा. खटावचा. त्याच्या आधी तरडपच्या सोमा ड्रायव्हरनं गाडी हाणली. परत हारपळवाडीच्या अक्षयनं 1 वर्ष गाडी हाणली. असं म्हणजे ठराविक ड्रायव्हर, असं म्हणजे चिक्याची गाडी म्हणलं की कुणी बी बसते ती. म्हणजे गरीबाचं बैल म्हणून. हो, कुणी बी बसते ती म्हणलं का नाही ड्रायव्हर नाही लगेच टावेल बांधून गडी बसतं. कारण त्यांना माहित आहे चिक्या म्हणजे काय चीज आहे ती. त्यामुळं कुणीला बी ड्रायव्हर असला तरी बैल निकालात गाडी लावतो का तर लावतो. असं त्याचं पहिल्यापासून म्हणजे. बरोबर. भविष्यातलं काय नियोजन वगैरे या बैलाचं काय, का प्रॅक्टिस मध्येच ठेवायचं तसं? प्रॅक्टिस मध्येच राहणार की तो. बाकी काय आम्ही त्याला अवताला ह्याला काय म्हणजे आपला 1-2 तास अवताला हाणतो, घोड्या संघ फेर टाकतो, आपलं म्हणजे चालवीत नेतो. 3-3, 4-4 किलोमीटर असा घोड्या संघ रनिंग करतो. पवनी असते बैलाला. आम्ही आपल्या त्याचं लय कष्ट घेतो म्हणजे. कष्ट घेतो. हो. त्याच्या स्वभाव बद्दल किंवा बाकीचं अहो, माणसाला आपण जे बोलू का नाही ती सगळी भाषा त्याला कळते. बरं. आता मला सांगा, ज्यावेळेस आता तुम्ही घरी घेऊन जाणार त्यावेळेसचे त्याचे फिलिंग काय असतात? आता गुलाल आहे त्याच्या, आता तुमच्या मंडळी किंवा आता घरी गेलं का नाही की आपला न्यायचा, घरी गाडीतनं उतरवायचा, पुजायचा, बांधायचा, मग आपलं तिथनं पुढं रती भी त्याला चारून आपलं निवांत झालो. त्याला गुलाल टाकलेला कळतो का काय, त्याची भाषा कळते? तर गुलाल टाकायला म्हणजे पळाय मैदानाला सकाळचा पोजला बैल का नाही की त्याला कळतंय की लगेच आपल्याला आज पळायचं आहे. त्याच्या ध्यानातच येतं. आणि असा दावणी तुम्हाला सांगतो अगदी एकदम गरीबागत, कधी म्हणजे उड्या घेणार नाही, उकारणार नाही, मजाला येणार नाही, असलं त्याचा स्वभाव पहिल्यापासून नाही. तर कुणी बारक्या पोरासनी धक्का घरी लावणार नाही. कळतंय. सगळं कळतं. माणूस काय का त्यात मारलंय म्हणजे माणूस की म्हणजे त्यात जर उभा राहिला, पळून आला म्हणलं का नाही, कार उभा राहिलास ये इकडं आड्याला, तर तुम्हाला सांगतो बैल माझ्यापाशीच येणार. तुमचे नातवंड वगैरे सगळे कुणालाच धक्का लावत नाही. अहो, झोपतो बैल, तू पोरं गोंधळा लागले म्हणजे झोपतून पोरं उराव बसते त्याच्या. हो, म्हणजे लहान पोरं. आणि बाकी सण वगैरे असल्यावर बेंदूर किंवा गुढीपाडवा त्यावेळेस बेंदाराला ह्याला मी म्हणजे बैल काढीतच नाही तुम्हाला सांगायचं.
काय झालं, एक वर्षी असाच बैल पळत होता, माझा पहिला बैल पळत होता आणि बेंदारला नेला, घोडण दोन्ही नेली आणि माघारी आल्यावर घोडं माझं उड्या घेऊन मिलं. बरोबर. आणि एवढा नामांकित बैल पळणारा त्या काळात बी माझ्याकडे होता. पण बेंदाराला नेल्यावर तुम्हाला सांगायचं, बैल फाटीनं नाही सरळ पळाला कधी. तुम्ही किती वर्षापासून बैलगाड्या शर्यत आहे? बैलगाडी- किती बैल पाळलीत साधारण? त्यांची नावं सांगा जुन्या बैलाची तुमच्या. आता पहिलं माझ्याकडं सोन्या म्हणून बैल पळत होता बघा. किती वर्ष साधारणतः हे केलं? ती 3 वर्ष बैल पळत होता. बर. परत वाज म्हणजे आहेच काय कोरोना आला नंतर हा काय काळात? मग त्यो जेव्हा परत शाहीर म्हणून एक खोंड घेतला होता. बर. त्यो बी ह्याकडनं त्याकडनं पळून 1 नंबर 2 नंबर करीत होता. म्हणजे तसे प्रत्येक बैल माझा गुलाल आहे. कारण माझं पहिल्यापासून म्हणजे सगळ्याशी हसून खेळून असतं. त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो, मला जनावर मी कसलंही घेतलं तरी पळणार का तर पळणार. कारण का तर माझं सगळ्यांना बैलवाल्यासनी सुद्धा माझा चांगला सल्ला असतो. कारण आता हे मुलाखती आता काय टाकलेली नाही. सांगताल, आता जे नवीन पोरं येतात बैल घेतात किंवा आदत काय बैल आहेत, त्यांना काय सांगताल की त्यांना लगेच रिझल्ट नवीन वाल्याने वासरू पळायला लागलं का नाही, की तुम्हाला सांगतो, एक मैदान चुकवून दुसऱ्या मैदानाला वासरू काढावं. कारण ते सारखे स्पीड जास्त राहतं का सारख्या हा, कारण त्याला बी पळायची ही पाहिजे हो. नाहीतर तुम्ही पळतय म्हणून पळवीत राहिला का नाही, की मग ती वासरं थोड्या दिवसात बाद होती ती. म्हणजे त्याला विश्रांती पाहिजे. विश्रांती पाहिजे. कमीत कमी तरी 10-12 दिवसाच्या आत वासरू नाही काढायचं. रेस्ट. हो. सलग समजा आज केलं की आंगच्या पळानं वासरू पळलं पाहिजे. हाणून मारून शेपानं हिसकून पळती तीच, पण आंगच्या पळानं पळलं पाहिजे. आणि आता काय होतंय, काय बैल पळते ते पण त्यांना ती पायरा मिळत नाही किंवा नियोजन हे असंच होतंय ना. मग ते काय गोष्टी काय होते? ड्रायव्हर महत्वाचा ड्रायव्हर आहे, तुम्हाला सांगतो. मेन महत्वाचा ड्रायव्हरवर सगळं आहे. कारण ड्रायव्हर तुम्हाला सांगतो, जर काळजीनं जर गाडी हाणत असला का नाही, तर ती गाडी सहजासहजी मार खात नाही. कारण ड्रायव्हरवर सगळं आहे. आम्ही मस्त बैलाचे मालक आहे, पण काय जी करील का नाही ते ड्रायव्हरवर आहे सगळं. हो. आता आमची गाडी जी हाणली का नाही ड्रायव्हरने आजपर्यंत, तुम्हाला सांगतो, त्यांना काही सांगायची गरज पडत नाही. मनापासून गाडी हाणते ती बैलाची. बरोबर. हो. ओके, तुमचं नाव सांगा, पुन्हा एकदा गाव सांगा आणि तुमच्या संपर्क साधायचा तुमचा नंबर वगैरे. हरिदास वामन पाटोळे, मुक्काम पोस्ट कडगुण, तालुका खटाव, जिल्हा सातारा. मित्रांनो, आपण बघू शकता की आपण सध्या लोदोडे तालुका मान इथं पहिलंच वर्ष आहे इथं मैदानाचं. आणि हनुमान जयंतीनिमित्त हे मैदान ठेवलेलं. 5 नंबरचा जो बैल आहे त्या म्हणजे गुलालाचा मानकरी आहे, त्याच्यासोबत आता आपण संवाद साधल्या. अशाच अनेक व्हिडिओ आपण बैलगाड्या क्षेत्रातील देखील दाखवणार आहेत. तुम्ही सगळ्यांनी प्रेम केलं. आता आपण इंस्टाग्रामवर 10,000 फॉलोअर्स पूर्ण केलेत, त्यासोबत यूट्यूबवरही अगदी थोड्या दिवसात आपले 50,000 सबस्क्रायबर पूर्ण होतात. तरी सर्वांनी सपोर्ट करा. काय आपल्या सूचना असतील त्या कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद.